हा साप सुद्धा एकीकडे आहे एकीकडे. आता मला हात लावायला लागेल. नमस्कार मंडळी, आपल्याला सरळगाव इथनं एक रेस्क्यू कॉल आलेला आहे. एका पाईपमध्ये आरवी आहे रसल वायपर आणि वातावरणामध्ये आज थंडी जाणवते. रसल वायपर हा थंडीमध्ये दिसणारा साप आहे. हिवाळा संपून खूप काळ झालेला आहे, पण तरी पण वातावरण आधीमध्ये बिघडतं म्हणून त्याचे दर्शन अजून होत आहेत. तर जोडीला आपल्या टीम आहे. 20 मिनिटाचा रस्ता आहे आणि आपले कोऑर्डिनेटर तिथे पोहोचत आहेत. तर मग बघूया तिथे गेल्यावरती रेस्क्यूला काय होतं आहे ते. भेटूयात सरळगावमध्ये. मित्रांनो, मला एवढा आनंद होतो आहे की याआधी कधीही साप निघाला की लोक मारणारं कोण आहेत त्याला शोधायचे, आणि आता मला एक रेस्क्यूसाठी 7-8 लोकांनी कॉल केला. म्हटल्यावरती आता लोकांना वाचवण्याची आवड निर्माण झालेली आहे. आधी जी लोक साप दिसल्यावरती मारण्याचा प्रयत्न करायचे ते आता वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ताकद लावायला थोडी मजा वाटते. साप विषारी आहे म्हणून आपण चाललो आहे. आणि असं नाही आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं की जे कॉल करतात ते फक्त साप पकडताना मजा वाटते म्हणून रेस्क्यूला बोलवता असं लोकांना वाटतं आहे. पण हेच लोक बिनविषारी साप असले तर सापांना जाऊनसुद्धा देतात. म्हणजे जेव्हा गरजेचं आहे तेव्हाच ते बोलवत आहेत. आणि हा खूप चांगला बदल आहे जे मुरबाडने आत्मसात केलेलं आहे. लोक शांतने तिथे लक्ष ठेवून आहेत, सापाला काही हालचाल करून देत नाही आहेत आणि आमची वाट पाहत आहेत. सगळ्या गोष्टी आपल्या साईडनं आहेत. बघूया रेस्क्यूला काय होतं आहे. मित्रांनो, लोकेशनला पोचलो आहे आपण. किनवली रोड आहे आणि समोरच जुनी परंपरा असलेला मातीच्या चुली, मातीची रांजणं आणि एका चुलीमध्ये तो बसलेला आहे. त्यांना येऊन देतो ना, त्यांना सांगतो ना रेस्क्यू करायला. नाही, रॅकेटमध्येच सांगू ना त्यांना, हाततोडी लावायला सांगायचं. साईडला निघतं. मंडळी आता 15-20 मिनटं थांबलेली आहे. आणखी 5-10 मिनटं थांबू आपण. आपले 2 कोऑर्डिनेटर येत आहेत आणि आपला प्रयत्न आहे की ह्या भागासाठी आपल्याला त्यांना तयार करायचं आहे. सध्या आपण त्याला 2 मिनटात रेस्क्यू करू शकतो आहे. पण जर का ते आले आणि त्यांनी रेस्क्यू केलं तर पुढे त्यांना सिच्युएशन कशी हँडल करायची ते समजेल. कोणी मारत नाही. चला, आमचे कोऑर्डिनेटर पोहोचलेले आहेत. शोध वगैरे पाहत आहेत, रेडीच. एक साईडला रेस्क्यू आणि एक साईडला स्टुडंटचे मेसेज IMP पाठवा. ही आमची ती मंडळी आहेत जे मारू शकत होते पण मारलेलं नाही. त्यांनी ते आमचे वाट पाहत होते. ए भाऊ, तुझ्यासाठी थांबलो, ये पुढे. घे रे, करा सुरुवात. चुलीच्या खाली स्टिक घे आणि फक्त त्या याच्यापर्यंत पोचव. त्या पहिल्या चुलीच्या इकडे तिकडे. चूल तोडू नका. दिसतोय का? तो तुम्हाला जड वाटतो ना? बाहेर निघल्यावर समजेल. आहे का रे? नाही, जाणार नाही कुठे. हा साप शुद्ध एकीकडे आहे एकीकडे. आता मला हात लावायला लागेल. पकड. घे रे रॅकेट. स्टिक देतो का?
नाईलाज केला त्याने आमचा. घेतो आणि नंतर बोलतो. आता काकांचा प्रश्न काय होता, साप कुठला आहे, आणि कोणतरी तुमच्यात बोलला, कोण बोलला ते माहिती नाही का, तो जड असतो. इथे होता, तिथे कधी गेला ते समजला नाही आपल्याला. आणि असंच आम्ही जेव्हा सुरुवात करत होतो, आता समजा 1.5 फूट असेल, असून 5 फुटाचा घोणस होता. आणि आम्ही जी बॅग लावतोय ना, ती बॅग जी सेट करत होतो त्याच्या पाईपमध्ये तो येऊन बसला होता, तरी कोणाला दिसला नव्हता. आपण ज्या सापाला मंद समजतोय तो साप सापांच्या दुनियेतला सगळ्यात फास्ट साप आहे. आपण एक डोळ्याची पापणी वाढतो तेवढ्या हा साप 2 वेळा चावून जागेवर बसू शकतो, एवढी स्पीड आहे त्याला. पण आपल्या गावाकडची लोक त्याला जड कांबल्या आणि मैंद कांबल्या बोलतात. भारतामध्ये नंबर 1ला जीव घेणारा साप आहे. आणि आम्ही सगळे जेवढे सर्पमित्र आहेत ते फक्त या एका सापाला घाबरतो, एवढा भयानक साप येतो. पण आपली लोक त्याला जड बोलतात. आणि तो घाबरल्यानंतर कुकरच्या शिटीसारखा आवाज करतो, ऐकला असेल बऱ्याच जणांनी. तर आपल्या लोकांना हाऊस येते, आणखी त्याला काड्या लावतात तो आवाज काढण्यासाठी. आणि मग याच्यामुळे बऱ्याच लोकांचा जीव गेलेला आहे. पण हा साप जर का चावला तर तुमच्याकडे वेळ जास्त आहे. फक्त तुम्ही सरळगावला आहात, इकडे टर्न मारा, तिकडे नका मारू. लिहेपाड्याला, ते लिहेपाड्याला बऱ्याच जणांनी टर्न मारून स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं. मी त्यांना बोललो आहे बऱ्याचदा, गावठी औषधात अजिबात सापावरती इलाज होत नाही आहे. बाकी तुम्हाला कधी पण वाटला तर आता याचा नंबर सेव्ह करून ठेवा, हा येत जाईल. आणि याचा नाही लागला तर मग आम्हाला करत जा, आम्ही पण येत जाऊ. आणि कोणाला शिकायचं असेल तर आम्ही तयार आहेत. आम्हाला टीम वाढवायचं आहे. आणखी काय विचारायचं आहे तुम्हाला सापाबद्दल? हां हां, घोणस हा त्याचा घोणस. हां, पुस्तकी नाव घोणस आणि गावाकडचा जड कांबल्या, मैन कांबल्या, इंग्रजीमध्ये रसल वायपर बोलतात. एकच साप आहे. येऊ मग, थँक्यू. जाणार आहे नाचा. बांधताना पण सेम तसंच करायचं, काडी ठेवायची, त्या साईडला सरकवून घ्यायचा. एकदा कन्फर्म झाला त्या साईडला आहे का मग घ्यायचं उलटा. ही इकडे आपण रस्सी ठेवलेली आहे. भीती वाटते, दुसरा कुठला ठीक आहे, भीती आम्हाला पण वाटते ना त्याची. मित्रांनो, एवढ्यात आपण सरळगाव इथे हा रसल वायपर रेस्क्यू केलेला आहे, बेबी. हा त्यांचा सीझन नाही आहे, पण बदलता वातावरणामुळे त्यांचे दर्शन होत आहेत. तर एवढ्यात रेस्क्यू केला होता, 2 मिनटात रिलीज केलेला आहे आपण.